मला जे गाणं गायचं होतं ते कुठंतरी हरवलं असं मला वाटते. कारण मी ते गाणं गायसाठी मी खूप जुनं गाणं होतं दादांचं, प्रताप सिंग दादांचं. आणि त्याच्यासाठी मी कोपडी कधी वापरत नाही, माझी कोपडी काम करते. आणि या ठिकाणी पहिलीच मला एक ऑर्डर भेटली की जास्तीचं जोरानं गाणं म्हणू नको, तुझं ऑपरेशन झालेलं आहे छातीचं. आणि थोडस मी याच्या नावाने टाळा वाजवा. यांनी गाणं म्हणायच्या पहिला काही पैसे आणून दिले, तुझा आभारी आहे वेळा मी. या ठिकाणी आमचे अजय शत्रू दौलतरावजी मोरे, अजय शत्रू माझे, वेळोवेळी इथे सगळा उहापोह झाला. ज्या हॉटेलमध्ये आम्ही औरंगाबादला गेल्यानंतर अगदी प्रामाणिकपणानं दादा राहायचे, त्यात आता नागसेन सावधीकर राहतात. जरा टाळ्यावर दादासाठी हॉटेल मौर्य. अजून पैसे घेतले नाही, पुढे बघू काय आहे तो हिसाब. या ठिकाणी अजून एक उहापोह झाला. मी जास्त वेळ घेणार नाही, गाणं माझं फक्त 5 मिनिटं आहे, तर राग पाहू नका. मी गाणं म्हणेन तर म्हणेन, म्हणणारही नाही. कारण मला दादांनी सांगितलं की चिल्लाचं गाणं म्हणू नको आणि इथं गाणंच म्हणू नको. अलग लक्षात. या ठिकाणी सिद्धार्थ खरात साहेब आहेत. एक उहापोह झाला, दादांनी पण पुस्तकामध्ये केला की 25,000 रुपये ऑपरेशन झाल्यानंतर आपल्या दादा आजारी असताना दिले. मी पुन्हा तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगेन खरात साहेबांसाठी की माझं जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा साहेबांनी मला सुद्धा तीच मदत केलेली आहे. आज ते या ठिकाणी आहेत. मला वाटते 2 वर्ष झाले, गाणं ऐकलं नाही त्यांनी. आणि त्यांनी आयोजकांना सांगितलं की मला हे गाणं ऐकायचं आहे दादांचं. असो, असे माझ्यावर भेट करणारे खूप लोक आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मी हा विजू कुठे गेला आला होता तो, त्याला माहिती आहे, भास्कर भाऊलाही माहिती आहे. कधी कधी नाव घ्यायला लोक शरमतात, शरम लागते. मी असं काही म्हणतील की खरात साहेबांना, अरे खरात साहेबांनी माझ्यासाठी तेच नाही केलं. एकदा मी शुरू शायरी करणार, टाइमपास करणार, गाणं फक्त 5 मिनिटात आहे. मी DR मामा गेले वाटते आणि प्रताप सिंग दादा आम्ही औरंगाबादला गेलो. साहेबांची भेट झाली. साहेबांनी आम्हाला हॉटेल अँबॅसिडर मध्ये ठेवलं. आता त्या हॉटेल अँबॅसिडर मध्ये कसं आंघोळीला गेला का मोठा काच असतो आणि त्याच्यात माणूस दिसतो. आता माझ्याकडे पहिल्याने हा गेला आंघोळीला, हा वापस आला.
म्हणलं का काय झालं त्याच्यात एक अगोदरच आपलं म्हटलं जाय हो नाही नाही खरा म्हटलं आपण तिघच या रूम मध्ये आहो आणि कसं काय डिया मामा असतील तर मामा झोपलेले होते ते उठले डोळे डोळे हे सत्य हकीकत आहे कारण साहेब दुसऱ्या रूम मध्ये होते मग मामा गेले मामा म्हणत ते का फोटो काढतात काय अरे म्हटलं मामा हो म्हटलं हा काचच एवढा मोठा आहे की ते तुम्हीच तुम्हाला दिसता त्याच्यामुळे तसं वाटतं तुम्हाला आता म्हणलं मी जाऊन पाहतो मी गेलो आंघोळ करून आलो साहेबांना उठवलं म्हणजे असे वल्ली लोक होते प्रताप सिंह दादा बोले तो खाने की चीज नहीं है का 40 साल गुजरे ना हमने उनके साथ तभी हम नागसेन सावदेकर प्रताप सिंह जी के चेले बन गए चेले ऐसे वैसे आता विजू नाही तर आम्ही एक असा कांड घडलो होता आमच्या होती नागपूरला की भावानं दोघायला मारतो म्हटलं का हे शहरी आहे समजा माझी म्हणजे आठवण सांगणं काही गुन्हा नाही आणि खरात साहेब कवी मनाचा माणूस आहे कवी आहेत ते गाणे लिहितं उत्कृष्ट गायक आहेत जरा टाळी वाजवत त्याच्यावर या ठिकाणी दौलतराव मोरे बसले क्रांतीनगर चौक मध्ये दादांचा कार्यक्रम होता प्रतापसिंग दादांचा आणि त्यांना नेमका हार्मोनियम वाजवणारा कोण नव्हता तेव्हा नागशान तू येतोय का जालन्यावाला म्हटलं नाही अरे म्हणते दौलतराव मोरेंना फोन करा दादा ऑन ड्युटी होते ड्रेसवर होते कॅब गिफ्ट लावलेली गाडी घेऊन हजर म्हणजे भाऊ एक काम करायला होतो आज माझं हार्मोनियम वाजव साहेबांनी ड्रेसवर वाजवले ते हे उगच नाही आले ना इथं हा ते ड्रेसवर असताना हार्मोनियम वाजवले ते चांगले हार्मोनियम पटू आहे हेही माहिती झाली पाहिजे का नुसतं दादांची जयंती आहे म्हणून नाही आले ते दादांच्या सहवासात राहिले दादांच्या सभा आम्ही मंत्रालयात मध्ये जायचो दादा नेहमी जायचे साहेबांच्या कॅबिन मध्ये गेलो का साहेब दादा मला तिथं तुम्ही बोला साहेबांशी मी काय बोलत नाही खराच साहेबांशी मी बोलायचो सरांशी सर बरोबर काही टेक्निक बोलत तुम्ही निघताय का हो साहेब काही रिकामे पाठवत नव्हते आम्हाला हेही तितकंच खरं आहे अति महत्वाचं आहे साम दाम दंड आणि भेद प्रतापसिंग दादांचं फक्त एक सांगतो की 24ला जेव्हा आता इथे मग विषय निघाला इलेक्शनचा ते काही खरं नाही झालं आपलं ते सगळं इथून तुटून ते भिचक भाचक झालं तर तेवढं मात्र गाणं मी विदाउट साऊंडचं तुमच्या समोर सादर करून गाणं नाही फक्त एक 2 लाईनी सरांसाठी त्यांनी असं लिहिलं अरे जय भीमवाल राजकारण हे हाय कुठलं जय भीमवाल राजकारण हे हाय कुठलं जय भीमवाल राजकारण हे हाय कुठलं अरे इतकं ताणून धरलं की सार इसकटलं आताही तसंच झालं इतकं ताणून धरलं की सार इसकटलं स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ तयार झालं नेहरूंनी मंत्रिमंडळाची लिस्ट घेतली आणि महात्मा गांधी जवळ गेले गांधींचं चाललं होता चरखा आणि गांधीने नेहरूकडे पाहिलं चष्म्यातून आणि म्हणाले क्या है तो बापूजी वो नया मंत्रिमंडल बनाने के लिए बोले थे आप बोले मैंने बनाया गांधी फक्त एकच बोलली उसमें आंबेडकर जी का नाम है क्या खबर नेहरू हाय म्हणा तर यानं ना म्हणा कट कर नाही म्हटलं तर ना मला टाकतं अगोदर टाकूनच ठेवलं ऐका गाणं अरे गांधीजी म्हणाले दादा आवाज थांबत नाही माझा
तुम्ही जरी मला विनंती केली तरी सर्वांचे आभार मानतो. बंधूंनो आणि एक बाई सोडून भगिनींनो, मला ही देण आहे आवाजाची माझ्या आई वडिलांपासून, हे नाकारू शकत नाही. अरे गांधीजी म्हणाले नेहरूंना मंत्रिमंडळ करा भारताचे नवे. मला पण असं बसता येते. गांधीजी म्हणाले नेहरूंना मंत्रिमंडळ करा भारताचे नवे. मला आंबेडकरांचे नाव हवे. अरे मला आंबेडकरांचे नाव हवे. पाणी पितो पाणी. विनोद सरांसाठी एकदा टाळ्या उड्या. 500 रुपयाचं धर्मदान दिलं त्यांनी. धन्यवाद, आभारी आहे. सरांनी मला पहिलाच 500 रुपये पाठवले. मला जाता जाता टाळ्या वाजवा खऱ्या सरांसाठी. हा इम्पॉर्टंट माणूस आहे. हे लोक जे बसले उभे किती तर काय हरकत नाही. दौलतराव दादांसाठी टाळ्या वाजवा. मोरे सरांसाठी हे 1 लाख रुपये आहेत माझ्यासाठी. कारण मी पहिलाच सांगितलं 102 103 रूम नंबर दोघांचे आमच्या दादाचे. 5 पैसे खर्च नाही. मुंबईला गेल्यानंतर खराब साहेब आहेत. मंत्रालयात गेल्यानंतर काय पाहिजे ते. मला आंबेडकरांचे विगत सत्ता भारतातून हद्दपार झाली. स्वतंत्र भारत झाला बघा. तो पश्चिमेचा सूर्य पश्चिमेकडे गेला. पश्चिमेचा सूर्य पश्चिमेकडे गेला. वामन दादा, प्रताप सिंह दादा, इनका गाना बोले तो एक सोच है. ये दे रहे अपने समाज को. हे मंथन करायची गोष्ट आहे. नुसतं ऐकले घरी गेले सकाळी मस्त होता कार्यक्रम यातली गोष्ट नाही. हे ध्यानात ठेवायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. तो पश्चिमेचा सूर्य पश्चिमेकडे गेला. स्वातंत्र्य सूर्य भारती उदया चली आला. स्वातंत्र्य सूर्य भारती उदया चली आला. स्वातंत्र्य सूर्य भारती उदया चली आला. राजधानी तलाव. आता माफी मागतो. गांधीजी म्हणून झालं हे सगळं. राजधानी तलाव आज तुम्ही
आंबेडकरांचे नाव आंबेडकरांचे नाव आंबेडकरांचे नाव आंबेडकरांचे नाव सोन्याचा धूर भारतामध्ये निघायचा असं मी ऐकून आहे. दादांनी नमूद केलं गाण्यामध्ये बघा. झाले ते गेले माती आड गाडणे आहे झाले ते गेले माती आड गाडणे आहे झाले ते गेले माती आड गाडणे आहे सोन्याचा धूर पुन्हा येथे काढणे आहे सोन्याचा धूर पुन्हा येथे काढणे आहे सोन्याचा धूर पुन्हा येथे काढणे आहे. हे राष्ट्र उभारीत असताना हे राष्ट्र उभारीत हे राष्ट्र उभारीत असताना असोत भले डावे उजवे कोणी असू द्या डावे उजवे म्हणजे कम्युनिस्ट आणि उजवे म्हटल्यानंतर मग राज्य कारभार करणार. हे राष्ट्र उभारीत असताना असोत भले डावे उजवे अरे मला आंबेडकरांचे आंबेडकरांचे नाव हवे मला आंबेडकरांचे नाव हवे आंबेडकरांचे नाव हवे. हे सगळं गांधीजी म्हणून राहिले बाबासाहेबांच्या बद्दल ऐसा नाही कोणी लिख सकता. ते असं समजतात म्हणजे कोणी गांधीला टकलं म्हणते तर कोणी काय म्हणते काय काय कवी लिहितात. दादांचं म्हणणं होतं की बाबासाहेबांचं गांधीचं काही धुर्याचं भांडण नव्हतं काय नाही. त्यांनी बाबासाहेबांचं एक बॅरिस्टर लोक होते ते चांगले लोक होते. हा या ठिकाणी आमचे जवळभाऊ आहेत अजय देवाडे विजू आहे पवार सचिन भाई और आमचा अक्षय आला किशोर आहे. थोडंसं म्हटलं काहीतरी वेगळं गाव म्हणून गायला. गांधीजी पुन्हा काय म्हणतात त्याला उन्हामधील वाट सरूचा छायेचा थांबा उन्हामधील वाट सरूचा छायेचा थांबा उन्हामधील वाट सरूचा छायेचा थांबा. आंबेडकर गुळ हापूस पोकरी आंबा आंबेडकर हापूस पोकरी आंबा आंबेडकर हापूस पोकरी आंबा हापूस नाही आंबेडकर गुळ आंबेडकर हापूस गोड पोकरी आंबा आंबेडकर हापूस पोकरी आंबा रानात जणू कानात माझ्या रानात जणू कानात माझ्या बोलती है तरू हिरवे हिरवे रानात जणू कानी माझ्या बोलती है तरू हिरवे हिरवे काय म्हणतात ते तरू. अरे मला आंबेडकरांचे नाव आंबेडकरांचे नाव हवे आंबेडकरांचे
पाहुणे आले जरा हळू वाजवा. हे नाव मी मुद्दाहून मागं ठेवलं होतं सर. मला माहिती होतं हे 2-4 लाख रुपये माझी बहीण मला देणार. बाईतर्फे मला धम्मदान मिळालं. या ठिकाणी माझ्या भाच्या बसलेल्या आहेत. रागिनी आहे, रोहिणी आहे, मला वाटते चामराबाई पण आली आता. आणि मला वाटतं रोहिणी मला वाटतं जाऊ द्या 1.5 वर्षाची असेल. जाऊ द्या मग मला गाणं म्हणतं जमणार नाही ते. माझं मग लगेच भरून येत असेल. गांधीजी म्हणतात आंबेडकर एरोडा जलाचा प्रसंग तुम्ही समजून घ्या. एक सैनिक गांधीजीला जीवदान. हे इतकं लंब सांगायची गरज नाही, लोकांना कळतं. आंबेडकर दिलदार माझ्या अंतरी आहे. आंबेडकर दिलदार माझ्या अंतरी आहे. आंबेडकर दिलदार माझ्या अंतरी आहे. निष्पान माझ्या देहाचा धन्वंतरी आहे. निष्पान माझ्या देहाचा धन्वंतरी आहे. निष्पान माझ्या देहाचा धन्वंतरी आहे. प्रताप सिंग कस्तुरबाई म्हणे. प्रताप सिंग कस्तुरबाई म्हणे. मरणासही नरवीर हा थोपवे. प्रताप सिंग कस्तुरबाई म्हणे. अरे मरणासही नरवीर हा थोपवे. मला आंबेडकराचे नाव हवे. मला आंबेडकराचे नाव हवे. आंबेडकराचे नाव हवे. आंबेडकराचे नाव हवे. आंबेडकराचे नाव हवे. या ठिकाणी माझा पुतण्या मेघानंद सुद्धा आलेला आहे. मला आता दिसला तो. मी पहिला पाहिलं त्याला पहिला घेऊन. अरे गांधीजी म्हणाले प्रताप सिंगला पेश करणार आहे. मला आंबेडकराचे नाव हवे. मला आंबेडकराचे नाव हवे. मला आंबेडकराचे नाव हवे. मला आंबेडकराचे नाव हवे. मला या ठिकाणी मी या जयंती कमिटीचे आभार मानतो. मला या ठिकाणी संधी दिली. माझं नागं स्वागत झालं. धन्यवाद. असाच कार्यक्रम तुम्ही चालू ठेवा. आम्हाला निमंत्रण पत्रिका असो नसो ही तारीख आमच्या ध्यानात राहील. क्योंकि हमारे गुरु का काम करते. आणि तुमचं अभिनंदन करतो सगळ्यांचं. धन्यवाद दादा. यानंतर अजय देहाडे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गीत सादर करायचं आहे. तत्पूर्वी सिद्धार्थ खाळद साहेब यांना एक 10 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे.
तर मी खरात साहेबांना अशी विनंती